गोलंदाजासाठी सुवर्ण संधी असेल. अंकुश भाऊ पवार सोमठाण्याचे कोच आहेत, त्यांनी बक्षिसांचा वर्षाव केलाय. गोलंदाजीमध्ये जर हॅट्रिक घेतली गोलंदाजांनी तर त्यांना रोख 201 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. सलामीची जोडी मैदानात. ऋतिक आणि जिगर. रवी स्ट्राइकवर असेल तो रवी. पहिला चेंडू खराब पद्धतीने टाकला. स्वैर घोषित केला पंचांनी. संघाचं खातं उघडतंय. धाव संख्या झाली ती 2 धावा. गोलंदाजीचा भार सांभाळतोय तो सचिन. पुढील चेंडू. आता मात्र हलकासा कट केला. ऑफसाइड चेंडू ट्रॅव्हल होतोय. बाउंड्री लाईनच्या दिशेने धावतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण, परंतु एक धाव रोखू शकत नाही. या एका धावेने संघाची धाव संख्या होती ती 3 धावा. गोलंदाजासाठी सुवर्ण संधी असेल. अंकुश भाऊ पवार यांच्याकडून रोख 201 रुपये हॅट्रिक साठी. पुन्हा एकदा पुढील चेंडू. आता मात्र हलकासा कट केलाय चेंडू. अप्रतिम क्षेत्ररक्षण. एक धाव धावून पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, परंतु एकाच धावावर समाधान मानावं लागतंय ते ऋतिक याला. अनुभव खूप कसून भरलाय सचिन याच्या गोलंदाजीमध्ये. आता मात्र स्ट्राइकवर असेल तो रवी. वाईड घोषित केलाय पंचांनी. स्वैर मारा होतोय. हॅलो. भीमाभाऊ जाधव यांचा सत्कार केपीएल सामन्याचे अध्यक्ष अंपायर संतोष मोहिते यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. वाल्मिक भाऊ यांनी स्टेजवर यायचंय. चिन्याची 2-3 वाईट जरूर टाकले, परंतु गडी बाद करण्यामध्ये यश आलंय. रवीची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो एक हार्ड हिटर फलंदाज सागर. 2 षटकांचा होणारा हा सामना. सागर हा ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये असतो. आता मात्र फलंदाजीसाठी येतोय. पहिला गडी बाद झालाय गुजरात या संघाचा. चांगली फलंदाजी करावी लागेल सागर याला. मोठे फटके खेळावे लागतील. सचिन याचा आता मात्र स्वैर मारा होतोय. दिशा भरकटते सचिन याची. खराब गोलंदाजी म्हणावी लागेल. धाव संख्येत एकने भर होते. धाव संख्या झाली ती 12 धावा. एकता ग्रुपचे कप्तान, जुन्नर शिवनेरीचे कप्तान
आता मात्र अप्रतिम गोलंदाजी. सागराला चेंडू समजला नाही. निर्धाव जातो चेंडू. खामगाव वनचे कप्तान आलेत का? या इकडे या. शेवटचा चेंडू पहिल्या षटकात. ओम सारोळ्याचे कप्तान. तळेगाव टीमचे कप्तान. नाकी नको. पुन्हा एकदा निर्धाव येतोय चेंडू. पूर्णपणे बीट होतोय सागर. धाव संख्या स्थिरवलेली 12 या अंकावरती. जर सफल होऊन खेळला असता तर चेंडू नक्की सीमा पार गेला असता. पण तेवढ्या ताकदीची गोलंदाजी सचिन याची. अनुभवाचा पुरेपूर फायदा घेत फक्त पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्यात. एक उंच पुरा गोलंदाज. तेज तर्रार गोलंदाज आहे हा. कशा प्रकारची फटकेबाजी होईल मैदानामध्ये पाहावं लागेल. ऋतिक असेल स्ट्राइक वरती. आता मात्र चेंडू भिरकावून दिलाय ऋतिक याने. भीमर चेंडू. 9 चेंडू. षटकार येतोय. एकंदरीत या 7 धावा. या 7 धावाने संघाची धावसंख्येत भर होते. धावसंख्या झाली ती 19 धावा. खूपच खराब सुरुवात. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू 9 प्लस षटकार. ओव्हर चेंज करण्यात येत आहे. फ्रीट कंटिन्यू असेल याची नोंद घ्यायची आहे. वैयक्तिक पहिला संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय तो सुनील. 11 नंबर जर्सी. फ्रीट कंटिन्यू असेल याची नोंद घ्यायची आहे. गुजरात संघ. चला फ्रीट कंटिन्यू असेल. सामना चालू होतोय. पहिला चेंडू. स्लोवर चेंडू होता. अप्रतिम गोलंदाजी. एक धाव जाऊन पूर्ण होते. दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय. थोडंसं गचाळसं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. परंतु 2 धावा काही रोखू शकत नाही. या 2 धावीने संघाची धावसंख्या होती ती 21 धावा. खूपच चांगली सुरुवात म्हणावी लागेल गुजरात या संघाची. दूरवरचा प्रवास करून आज इथपर्यंत खेळायला आले. 2 सामने जिंकून तिसऱ्या सामन्यामध्ये प्रवेश करून हा सामना ते खेळत आहेत. पुन्हा एकदा सुनीलाचा पुढील चेंडू. आता मात्र शप्पल लावून चेंडू खेळलाय. चेंडू चाललाय. अप्रतिम झेल बाउंड्री लाईन वरती. ऋतिक बाद होतोय. षटकार जरूर ठोकला होता परंतु पुन्हा एकदा प्रयत्न केला गेला परंतु सुनील भारी पडला. प्लेयरांनी बाउंड्रीच्या बाहेर निघा. सर्व प्लेयर बाउंड्रीच्या बाहेर निघा. इतर टीमच्या प्लेयरांनी बाउंड्रीच्या बाहेर निघायचंय. सारोळा टीम मागे सरका थोडं. बाउंड्री लाईन वरती कोणी लहान मुलं असतील तर कृपया करून त्यांनी बाउंड्री लाईनच्या बाहेर जायचंय. क्षेत्ररक्षणामध्ये कोणताही अडथळा येणार नाही याची नोंद घ्यायची आहे. ते लहान लहान लेकरं जे असतील त्यांनी बाजूला जायचंय. ऋतिकाची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो एक अनुभवी फलंदाज राजा.
गुजरात संघाचा मास्टर माइंड खेळाडू आता मात्र मैदानावरती असेल राजा. काही चेंडू शिल्लक असतील दुसऱ्या षटकामधले, कितपत धावा जमा करण्यात यश येईल गुजरात या संघाला पाहावं लागेल मैदानावरती. सुनीलाचा पुढील चेंडू, स्ट्रायकर असेल तो राजा. आता मात्र पंचांकडे आशाळभूत नजरेने अपील करताना की वाईट चेंडू आहे, परंतु तटस्थ असे पंच. कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू नाहीये याची नोंद घ्यायची दोन्ही संघांनी. निर्धाव येतोय चेंडू, अप्रतिम गोलंदाजी. दुसरा राउंड करती आता मात्र चेंडू फटकावलाय, चेंडू चाललाय बाउंड्री लाईन वरती. एक धाव धावून पूर्ण होते, एका धावर समाधान मानावं लागतंय. अप्रतिम क्षेत्ररक्षण सोमठाणा संघाकडून. पहिली ओव्हर जर सुनीलने टाकली असती तर अप्रतिम गोलंदाजी झाली असती, परंतु दुसऱ्या षटकामध्ये आलाय, अप्रतिम गोलंदाजी करतोय. ऋतिकाला बाद करण्यात यश आलंय. या एका धावाने संघाची धावसंख्या होती ती 22. आता मात्र गचाळ यष्टीरक्षण म्हणावं लागेल. वाईड चेंडू प्लस एक धाव. एकंदरीत या 2 धावा, या 2 धावेने संघाची धावसंख्या होती ती 24 धावा. प्रेक्षकांचा खूप प्रतिसाद आपल्याला भेटतोय. खचाखच ग्राउंड भरलाय चारही बाजूंनी. जुन्नर शिवनेरीचे कप्तान आणि खामगाव वनचे कप्तान यांनी टॉस करून घ्यायचा आहे. जिल्हा वाईज चौथा राऊंड, जिल्हा वाईज टीमचा चौथा राऊंड. पहिला सामना होतोय जुन्नर शिवनेरी विरुद्ध खामगाव वन. दुसरा सामना तळेगाव विरुद्ध विनर टीम, तळेगाव विरुद्ध विनर टीम. तिसरा सामना ओम सारोळा विरुद्ध एकता ग्रुप धुळे. जुन्नर शिवनेरी विरुद्ध खामगाव यांचा टॉस होत आहे. अप्रतिम गोलंदाजी करतोय तो सुनील. स्ट्रायकर असेल तो युवराज. सागर. कोण जिंकलं? खामगाव वन टॉस विन. स्ट्रायकर असेल तो सागर. खामगाव वन या संघाने आधी बॅटिंग चूज केलेली आहे. जुन्नर शिवनेरी विरुद्ध खामगाव वन पुढील सामना चौथा राऊंड जिल्हा वाईज. धावसंख्येत 2 ने भर पडते. धावसंख्या झाली ती 26 धावा आणि 27 धावांचं आव्हान असेल सोमठाणे संघासमोर. 12 चेंडू 27 धावा. चला क्षेत्ररक्षण सजवायचंय गुजरात संघ. गोलंदाज पाठवा सोमठाणे संघ. गुजरात संघ क्षेत्ररक्षण सजवायचंय.
सलामीची जोडी मैदानात दाखल विनोद आणि सुनील सोमठाणे संघाकडून. बाजीराव शिवलाल पवार राहणार पिंपळगाव यांचे आगमन झालेले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं आणि मान्यवरांचं त्यांचा सत्कार करत आयोजन आहेत कमिटीच्या किशोर भाऊ. वतीने हार्दिक स्वागत असेल. कमिटीचे आयोजक किशोर भाऊ हे सत्कार करताय. चला आपणचा सामना चालू करायचा आहे, उशीर होतोय आपल्याला. गुजरात संघ कोऑपरेट करा. खोलवा टप्प्याचा चेंडू होता, फुलटॉस मध्ये तब्दील झाला. एक धाव जाऊन पूर्ण होते. चेंडू जातोय बाउंड्री लाईन वरती. राजाने अडवलाय चेंडू, परंतु एका धावावर समाधान मानावं लागतंय. संघाचं खातं उघडतंय श्री गणेश होतोय या एका धाव्यानी. सागर बद्दल बोलायचं झालं तर हवा डांग मध्ये मोठ्या मोठ्या टुर्नामेंट खेळलेला हा आयकॉन प्लेयर आज गुजरात संघासाठी खेळतोय. स्वतःचा संघ घेऊन आलाय गुजरात संघ. पंच काहीशी सूचना देताना गुजरात संघाला, चला क्षेत्ररक्षण साजवायचंय. काहीशी कडक अशी फिल्डिंग लावताना गुजरात संघ काहीशी टेक्निक यूज करतोय. सागर फलंदाजाच्या बरोबर समोर एक क्षेत्ररक्षक उभा केलाय, कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खेळू देणार नाही. पुढील चेंडू आता मात्र फलंदाज बाद होतोय. सुनील याच्या रूपात मोठा मासा गळाला लागतोय. अप्रतिम गोलंदाजी करतोय तो सागर. मोठा मासा गळाला लागलाय सुनीलच्या रूपात. सोमठाणे संघाला बसणार हा पहिला धक्का. सुनील बाद होतोय, त्याची जागा भरून काढण्यासाठी चाललाय तो सनी. पहिला मोठा धक्का बसलाय सुनील याच्या रूपात सोमठाणे संघाला. अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय सागर. बारा चेंडू 27 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला हा सोमठाणे संघ. पाहूया तिसरा चेंडू. आता मात्र अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. झेल घेण्याचा प्रयत्न, झेल धरतीला ताण झालाय. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या जवळ. अप्रतिम क्षेत्ररक्षण. एकंदरीत या 3 धावा पूर्ण केल्या. जर झेल झाला असता तर 3 धावा वाचल्या असत्या, परंतु अप्रतिम फटका मारला तो सनियाने. धाव संख्येत 3 निवर. धाव संख्या झाली ती 4 धावा. सलामीला आलेला विनोद मात्र आता स्ट्राइक वरती असेल. मोठे फटके खेळावे लागतील. पुन्हा एकदा सागर. पुन्हा एकदा चेंडू हवेत. आता मात्र फक्त चेंडू अडवण्यात यश आला. झेल होऊ शकला असता, परंतु धरतीला दान झाला. 2 धावा धावून पूर्ण. धावसंख्येत 2 ने भर पडते. धावसंख्या झाली ती 6 धावा. काहीशी खराब सुरुवात म्हणावी लागेल सोमठाणे संघाची. आयोजन कमिटी कृपया करून स्टेजकडे यावे. कैलास भाऊ, दिलीप भाऊ, बाकी आयोजन कमिटी इकडे या. गचाळ क्षेत्ररक्षण झालं होतं, परंतु धावबाद करण्यात यश आलंय ते सनीला. सनी धावबाद होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. खराब थ्रो केला होता सागर याने, परंतु बाउंड्री लाईन वरतून अचूक थ्रो सरळ स्टंपच्या दिशेने आला आणि धावबाद झाला तो सनी.
एकंदरीत ही एकच धाव संख्या झाली ती 7 धावा. 7 चेंडू 20 धावा सोमठाणे संघाला करायच्या आहेत. अप्रतिम गोलंदाजी करतोय तो सागर. काहीस जखडून ठेवलंय. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका अजूनपर्यंत खेळून दिलेला नाहीये. अप्रतिम क्षेत्ररक्षण मैदानावरती पाहायला भेटतंय आपल्याला. शेवटचा चेंडू. सोमठाणा टीम मागे यायचंय. बाउंड्रीच्या बाहेर. तुम्ही सर्वजण आतमध्ये गेलेले. बाहेर यायचंय सर्वांनी कृपया करून. आता मात्र एकाच समाधान मानावं लागतंय. धावसंख्येत 1 निवड. धावसंख्या झाली ती 8 धावा. सोमठाणा टीम मागे यायचंय. बाउंड्रीच्या बाहेर निघायचं सर्वांनी कृपया करून. 6 चेंडू 19 धावा. स्ट्राईकवर असेल तो विनोद. सलामीला आलेला विनोद अजूनही तळ ठोकून मैदानात उभा आहे. पाहूया विजयच्या दिशेने वाटचाल करू शकतो की नाही. कमिटीचे सर्व आयोजक कमिटी सर्व इकडे यायचं स्टेजकडे. कमिटी मेंबर सर्वांनी स्टेज जवळ यायचंय. चला क्षेत्ररक्षण लावायचंय. गुजरात संघ सहकार्य करा. वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय तो रवी. 6 चेंडू 19 धावा असतील. सलामीला आलेला विनोद स्ट्राईक वरती असेल. कशा प्रकारची फटकेबाजी करेल पाहूया मैदानावरती. जर या स्पर्धेमध्ये आपल्याला टिकून राहायचं असेल तर 6 चेंडू 19 धावा कराव्या लागतील. गुजरात संघ सहकार्य करा. सामना चालू करा. 6 चेंडू 19 धावा. पहिला चेंडू रवी याचा. आता मात्र पंचांकडे अपील करताना तटस्थ असे पंच. कुठल्याही प्रकारची दाद स्वीकारत नाहीये. निर्धाव जातोय चेंडू. अप्रतिम गोलंदाजी करतोय तो रवी. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. समीकरण बदलत आहे. 5 चेंडू 19 धावा. सोमठाणे संघ काहीसा अडचणीत सापडताना. काल ज्या प्रकारे राहुलने फलंदाजी केली होती तशा प्रकारची फलंदाजी आता मात्र विनोदला करावी लागेल. आता मात्र विनोद बाद होतोय. मोठा मासा गळाला लागतोय. 4 चेंडू 19 धावा. सोमठाणा संघाला बसलेला हा मोठा धक्का. विनोद बाद होतोय. तंबूच्या दिशेने परततोय. विनोदची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो करण. समीकरण पुन्हा एकदा बदलत आहे. 4 चेंडू 19 धावा. 3 मोठे फटके ते मारावेच लागतील जर आपल्याला या स्पर्धेमध्ये टिकून राहायचंय तर. खोलवर टप्प्याचा चेंडू आणि अप्रतिम यष्टीरक्षण जिगरद्वारा. करण बाद होतोय. आता मात्र सामना झुकत चाललाय तो गुजरात या संघाकडे. 3 चेंडू 19 धावा. करण बाद होतोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी आलाय तो रवी. खूपच भेदक गोलंदाजी करतोय तो सुद्धा रवी. सुंदर यष्टीरक्षण केलं. बॉल कलेक्ट केला तसाच काही स्पीडने यष्ट्यांवर आदळवला आणि बाद केलं ते करण याला. स्ट्राईकवर असेल तो रवी. गोलंदाजी मार्कवर रवी. उलटा चेंडू पुरेपूर फायदा घेतला. चेंडू चाललाय सीमा रेषे पार षटकार. पुन्हा एकदा समीकरण बदलतय. 2 चेंडू 13 धावा.
सोमठाणा टीम पाठीमागं व्हायचंय कृपया करून. हा फलंदाज होता कुठे? बाउंड्रीच्या बाहेर व्हायचंय सर्वांनी कृपया करून विनंती. दोन चेंडू 13 धावांची गरज. पहिले दोन चेंडू अप्रतिम टाकले. बाळा भाऊ थोडं मागं करायला लावा प्लीज करून. पहिले 3 चेंडू अप्रतिम टाकले परंतु चौथ्या कमिटी. चेंडूवर खणखणीत असा षटकार ठोकलाय. कमिटी इकडे येऊन जा. आड्यावर जाओ कमिटी. सामना चालू करायचा आहे. काहीसा प्रेशर मध्ये येताना रवी गोलंदाज, स्ट्राईकवर असेल तो सुद्धा रवी फलंदाज. आता मात्र अचूक टप्प्यावर गोलंदाजी केले. चेंडू हवेत आहे आणि बाद होतोय. एक तेरी तो एक मेरी अशी सिच्युएशन मैदानावरती. आता मात्र सामना हा पूर्णपणे झुकलाय तो गुजराती या संघाकडे. शेवटचा चेंडू पुढला असेल. होणारा सामना जुन्नर शिवनेरी खामगाव वन. एक चेंडू 13 यांनी धावा. लवकर तयारी करा. फिल्डिंग वाले तयारी करा. वेळ कमी आहे आपल्याकडे. चला शेवटचा चेंडू असेल. अप्रतिम गोलंदाजी केली ती रवी याने. षटकार जरूर खाल्ला परंतु कमबॅक केला. पुढचा चेंडू आणि सामना विजय होतोय तो गुजरात संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करतोय. विनर संघ गुजरात हा खेळेल तळेगावशी. नाशिक तळेगाव.